नमस्कार. इंदुमती यार्दीलिखित भारतरत्न या पुस्तकातील पुढील भारतरत्न आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, स्वातंत्र्य संग्रामातील अग्रगण्य सेनानी, श्रेष्ठ दर्जाचे बुद्धिमंत, कायदेपंडित व चारित्र्यसंपन्न थोर पुरुष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे नाव भारताच्या अर्वाचीन इतिहासात चिरंजीव झाले आहे. मोठमोठ्या पदांवर राहूनसुद्धा त्यांनी अत्यंत साधेपणाने आपले जीवन व्यतीत केले. गांधींजीबद्दल त्यांना विलक्षण श्रद्धा होती. ही श्रद्धा इतकी सखोल होती की त्यांचे जीवनाचरण म्हणजे गांधीजींच्या सर्व तत्वांचा आविष्कार असे म्हटले तर वावगे ठरू नये. ते वृत्तीने धार्मिक व सनातनी होते, तरी त्यांचे विचार विशाल व दृष्टी व्यापक होती. त्यांच्याजवळ छक्केपंजे काही नव्हते व स्वतःला ते बिहारी खेडूत असे म्हणून घेत. वकिलीचा व्यवसाय पण अत्यंत सचोटीने केला. पोशाखाबाबत खादीचे धोतर, डोक्याला टोपी, अंगात जॅकेट व खादीची उपरणे हा अनेक वर्ष होता. ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या पोशाखात बदल झाला. त्यांच्यावर शेरवानी, चुनीदार पायजमा व बूट घालण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा ते गोंधळले. काही दिवसांनी त्यांना नवीन पोशाखाचीही सवय झाली. त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच विनयशील, सेवाशील, अभ्यासू व भाविक होता. सुशील व सज्जन एवढ्या 2 शब्दात त्यांचे आपल्याला वर्णन करता येईल. ते अनेक वर्ष काँग्रेसच्या चळवळीत व संघटनेत अधिकार पदावर वावरले, पण त्यांची वागण्याची पद्धत अशी होती की त्यांच्याबद्दल कोणाला शक्यतो मत्सर व वैरभाव वाटू नये. ते कधी कोणाला टाकून बोलत नसत. अजात शत्रू हे विशेषण त्यांना यथार्थत्वाने लागू पडत असे. बाबू राजेंद्र प्रसाद यांचा जन्म बिहारमध्ये जिरादेई या लहानशा गावात 3 डिसेंबर 1884 रोजी श्रीवास्तव या कायस्थ घराण्यात झाला. त्यांचे वडील महादेव सहाय हे संस्कृत आणि फारसी भाषेचे विद्वान होते. आई कमलेश्वरी या धार्मिक वृत्तीच्या व बहुश्रुत अशा होत्या. घरातील मुलांना रामायण, महाभारतातील कथा त्या सांगत. राजेंद्राचे व्यक्तिमत्व घडवण्यात आई कारणीभूत झाल्या व आईसारखेच ते धार्मिक व परोपकारी वृत्तीचे बनले. शिक्षणास सुरुवात 5व्या वर्षापासून झाली व फारसी शिक्षण एका मौलवीमार्फत दिले गेले. शालेय शिक्षण पाटणा येथे व उच्च शिक्षण कलकत्ता विद्यापीठात झाले. राजेंद्र बाबूचे विद्यार्थी जीवन आदर्शभूत होते. त्यांना अलौकिक बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी लाभली होती. तरी प्रत्येक परीक्षेच्या वेळी ते कसून अभ्यास करत. हरेक विषयाचे ज्ञान आपल्याला असावे या बुद्धीने त्यांनी प्रत्येक विषयावरची पुस्तके सुटीत व फावल्या वेळेत वाचून काढली होती. इंग्रजी व हिंदी या विषयात नैपुण्य संपादन केले होते. 1902 साली कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत त्यांनी सर्वप्रथम क्रमांक मिळवला होता. पुढे BA, MA, LLB, LLM या सर्व परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांनी अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळवल्या. बाबूजींचे लक्ष केवळ अभ्यासावर होते असे नाही, तर निरनिराळ्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेत पण ते हिरिरीने भाग घेत. त्यामुळे लिहिण्याचा व बोलण्याचा सराव त्यांना महाविद्यालयीन जीवनातच झाला होता. कलकत्त्यात असताना त्यांचा निरनिराळ्या सार्वजनिक संस्थांशी संबंध आला. त्यामुळे सार्वजनिक कामांची आवड पण त्यांना निर्माण झाली. कलकत्त्याला राहणाऱ्या बिहारी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून त्याद्वारे ते विविध कार्यक्रम पार पाडित असत. 1908 व 1909 या काळात मुझफ्फरपूरच्या कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक व कलकत्त्याच्या सिटी कॉलेजात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केले. याच काळात त्यांनी बिहार क्लबतर्फे बिहार विद्यार्थी परिषद भरवली. त्यामुळे लोकात जागृती घडून आली आणि बिहारचे राजकीय नेतृत्व उदयास आले. इंग्रजांची जुलमी राजवट
बंगालमधील राजकीय व सामाजिक परिस्थिती, तसेच लजपतराय, अरविंद घोष, नामदार गोखले, मदन मोहन मालवीय सारख्या नेत्यांच्या विचाराने व कार्याने राजेंद्र बाबू स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित केले. त्यांनी केलेले विद्यार्थी संघटनेचे काम पाहून गोखले यांनी त्यांना भारत सेवक समाजात दाखल होण्याचे निमंत्रणही दिले होते, पण हे वडील बंधूच्या इच्छेविरुद्ध असल्यामुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यांनी काही वर्ष कलकत्ता व पाटणा येथे हायकोर्टात वकिली केली. तीही इतक्या यशस्वी रीतीने केली की इतर श्रेष्ठ वकील त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी उपस्थित राहत. त्यांची घरची परिस्थिती गरिबीची होती. मोठ्या कुटुंबाचा प्रपंच ते तुटपुंज्या शेतीच्या उत्पन्नावर भागू शकत नव्हते. तरी देखील देशसेवा करण्यासाठी त्यांनी राजकारणात यायचा निश्चय केला. 1915 साली महात्मा गांधींची व त्यांची पहिली भेट झाली, पण चंपारण्यात निळीचे मळेवाले मजुरांचे भयंकर शोषण करीत व त्यांचे अतोनात हाल करीत. ही दयनीयावस्था पाहून त्यांची मुक्तता करण्यासाठी 1917 गांधीजींनी चंपारण्यात दौरा केला. तेथे मळेवाल्यांविरुद्ध मजुरांचा लढा सुरू झाला. गांधीजींनी मजुरांची बाजू घेऊन सत्याग्रह सुरू केला. कोर्टामध्ये गांधीजींना हजर राहण्यास फरमावले, पण तेथे गांधीजींचाच विजय झाला. येथे मजुरांचे वकील म्हणून बाबूजींनी काम पाहिले. चंपारण्यातील हा सत्याग्रह हा गांधीजींचा भारतातील पहिला प्रयोग. महात्माजींच्या या कार्याने राजेंद्र प्रसाद इतके प्रभावित झाले की ते आजन्म गांधीवादी राहिले. 1920 साली असहकारितेच्या चळवळीत त्यांनी वकिली सोडली. त्यांचे जीवन खडतर होऊ लागले. स्वातंत्र्य संपादनापर्यंत त्यांचा दारिद्र्याशी झगडा चालूच होता. 1921 साली त्यांनी बिहार विद्यापीठाची स्थापना केली. अनेक राष्ट्रीय शाळा स्थापन करून शैक्षणिक कार्य केले. बिहारमध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी सभा घेतल्या, तसेच खादीचा पण खूप प्रचार केला. साहित्यातही त्यांना फार रस असल्यामुळे 1923 साली हिंदी साहित्य संमेलनाचे कोकोनाडा येथे ते अध्यक्ष झाले. 1921 साली ते काँग्रेसचे मुख्य चिटणीस झाले. 1930 साली मिठाचा सत्याग्रह त्यांनी बिहारात उभारला. हा सत्याग्रह 3 महिने चालू होता व या लढ्यात स्वयंस्फूर्तीने भाग घेणारे अनेक कार्यकर्ते त्यांना लाभले. तसेच 1932च्या कायदेभंगाच्या चळवळीतही त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास घडला. 1934 साली मुंबई काँग्रेसचे ते अध्यक्षीय झाले आणि अध्यक्षीय भाषणात संपूर्ण स्वराज्याची कल्पनाच त्यांनी जोरदारपणे त्या ठिकाणी प्रतिपादिली. याशिवाय राजेंद्र बाबू अनेक वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1935 साली बिहारात प्रचंड भूकंप झाला. त्यावेळी त्यांनी जनतेची अपूर्व सेवा केली. 1946च्या हंगामी मंत्रिमंडळात अन्न व शेती खात्याचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1946च्या घटना परिषदेत अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने निवड झाली. ते तसे घटनापटू तसे कायदेपंडित असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली गणराज्य भारताची घटना तयार झाली व त्यांच्या 33 वर्ष निष्काम देशसेवेचे प्रतीक म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. 26 जानेवारी 1950 हा दिवस हिंदी राष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. तो दिवस म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवन मंदिराचा सोन्याचा कळस होय, यात शंका नाही. 26 जानेवारी 1952 रोजी ते अधिकारारूढ झाले व 12 मे 1962 रोजी 10 वर्षानंतर ते निवृत्त झाले. भारताचे हे फार मोठे भाग्य की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्याला सर्व गुणांचे मेरुमणी राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती म्हणून लाभले. भारतीय संस्कृतीचे ते प्रतीक होते. राष्ट्रपती झाल्यावर सुद्धा जनसंपर्क नित्य ठेवून ते लोकांच्या अडीअडचणी समजून घेत. ते रेल्वे प्रवास 3ऱ्या वर्गाने करत. राष्ट्रपतीचा मोठा प्रासाद त्यांना मिळाला.
त्यांनी फक्त 5 खोल्या स्वतःसाठी ठेवल्या व बाकीचा भाग सरकारी खात्यासाठी दिला. राजकारण प्रमाणे ग्रंथकारण हे पण बाबूजींनी तुरुंगात व फुरसुतीच्या वेळेस केलेले आहे. त्यांचे सत्याग्रह इन चंपारण्य, इंडिया डिव्हायडेड, आत्मकथा, बापू के कदमों में इत्यादी ग्रंथ इंग्रजीत तर हिंदीत प्रकाशित झाले. राष्ट्रपती पदावर असताना म्हणजेच 1958 ते 1960 या काळात जपान, इंडोनेशिया, व्हिएतनाम, सिलोन, रशिया इत्यादी परदेशी राष्ट्रांना भेटी दिल्या व भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध संवर्धित केले. राजेंद्र बाबूंनी सर्वस्वाचा त्याग करून देशाची 50 वर्ष सर्वोत्तम सेवा केली. त्या सेवेचा सन्मान म्हणून राष्ट्राने 1962 साली भारतरत्न हा सर्वोच्च किताब त्यांना अर्पण केला.